नमस्कार. मी संजय ठाकरे, गणित शिक्षक, जनता विद्यालय धाबा, कोंडाया महाराज, तालुका गोंडपिंपरी, जिल्हा चंद्रपूर. In mathematics first, fourth chapter is financial planning. In this chapter, we are studying the GST introduction, GST tax invoice, GST computation and ITC, shares, mutual funds and SIP. Now, this GST means goods and service tax started from 1st July 2017. Before this date, there were 11 types of taxes such as the excise duty, service tax, custom duty, central surcharge and cess, VAT, luxury tax, entertainment tax, octroi, CST, countervailing duty, CVD, special additional duty means SAD, like this. Now, instead of 11 types of taxes, in one nation, one tax started, and that is the GST. Now, there are two types of GST. First is CGST and second is SGST. व्हॅलिडिटी त्या ठिकाणी शो करते. त्यानंतर इनवॉइस नंबर. इनवॉइसचा जो नंबर आहे, इनवॉइस म्हणजे बीजक ज्याला आपण म्हणतो किंवा बिल, ते बिलाचा तो नंबर असतो. त्यानंतर इनवॉइसची डेट असते, ती डेट त्या ठिकाणी टाकावं लागते. आणि या इनवॉइसमध्ये पूर्ण डिटेल्स दिलेलं असते. जसं या ठिकाणी सिरियल नंबर आहे त्याच्या खाली, त्याच्यानंतर HSN कोड आहे. HSN कोड जो आहे तो हार्मोनाइज सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर, कोणत्या वस्तू कोणत्या कॅटेगरीमध्ये येते आणि ते कॅटेगरीचा कोड कोणता आहे तो लिहिलेला असतो. त्यानंतर नेम ऑफ प्रॉडक्ट, त्यानंतर त्या प्रॉडक्टचा रेट किती क्वांटिटी घेतली आहे कस्टमरनी किंवा एखाद्या रिटेलरनी. त्यानंतर टॅक्सेबल अमाऊंट किती झाली ती फाइंड केल्या जाते. त्यानंतर जे टॅक्सेस आहे CGST आणि SGST दोन्ही मात्र इक्वल असते आणि या दोन्ही याचा कॅटेगरीनुसार त्याचं रेट राहतो पर्सेंटेजमध्ये आणि त्यानुसार त्याचा टॅक्स काढला जातो. दोन्ही टॅक्स हा इक्वल आहे. त्याच्यानंतर या दोन्ही टॅक्सची टोटल या ठिकाणी घेतल्या जाते. ती टोटल जी आहे ती टोटल म्हणजे दोन्ही प्रकारचे टॅक्सेस, GST आणि टॅक्सेबल अमाऊंट, असं प्रत्येक ज्या वस्तू आहे आपण विकत घेतो त्या सर्वावर वेगवेगळ्या रेटनुसार GST लावल्या जाते आणि त्याची टोटल जी आहे एक सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि एक स्टेट गव्हर्नमेंटला तो टॅक्स जात असतो आणि या ठिकाणी टोटल जी असते ती कस्टमरला किंवा रिटेलरला होलसेलरकडून तेवढे पे करावं लागते. अशा प्रकारे. पण ज्या ठिकाणी हे झालं गुड्स टॅक्स झालं, पण जिथे सर्व्हिस दिल्या जाते तिथे मात्र SCN राहत नाही, तर त्याच्याऐवजी मात्र SAC राहतो, मीन्स सर्व्हिस अकाउंटिंग कोड राहतो आणि त्या कोडनुसार तो कोड तिथं लिहिला जातो आणि त्याचे टॅक्सेस. या ठिकाणी जे टॅक्सेस वेगवेगळ्या वस्तूवर किंवा सर्व्हिसवर, सेवेवर आहे, तर पुस्तकात दिल्याप्रमाणे या GSTचे जे रेट्स आहे ते 5 टाईप्सचे आहे. 0% आहे, 5% आहे, 12%, 18%, 28% आहे. आणि हे पर्सेंटेज जे आहे हे काही काळानुसार याच्यामध्ये बदल होऊ शकतो. काय ते बघणार. फर्स्ट एक्झाम्पल इज पवन मेडिकल सप्लाईज मेडिसिन्स. On same medicines, the rate of GST is 12%. Then what is the rate of CGST and SGST? आता हे दोन्ही प्रकारचे CGST आणि SGST आपल्याला फाइंड करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला रेट दिलेला आहे. रेट ऑफ
rate of GST is 12%. 12% या ठिकाणी GST आहे आणि म्हणून याच्यामध्ये GSTमध्ये दोनही प्रकारच्या या ठिकाणी GST आहे. आपल्याला पाहिजे नाव वी वॉन्ट CGST or SGST. CGST and SGST या दोनही प्रकारच्या GST आर इक्वल. दोन्ही इक्वल आहे. मग इक्वल जर असेल तर मग आपल्याला CGST is equal to 12/2 which is equal to 6%, and SGST is equal to also 6%. दोन्ही प्रकारच्या GST या ठिकाणी ज्या आहे त्या 6% राहील. दोन्ही विचारले. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, ऑन सर्टन आर्टिकल if rate of CGST is 9%, then what is the rate of SGST and what is the rate of GST? याच्यामध्ये CGSTचा रेट या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी रेट ऑफ CGST is equal to 9%. आपल्याला माहित आहे की रेट ऑफ CGST and रेट ऑफ SGST आर इक्वल. हे दोन्ही रेट जे आहे ते जर इक्वल असेल तर आपल्याला SGST काढता येते अँड हेन्स SGST इज इक्वल टू जो CGST आहे तोच राहणार आहे तो 9%. परंतु या ठिकाणी हे दोन्ही विचारलेलं आहे, GST विचारलं आहे अँड हेन्स GST इज इक्वल टू CGST प्लस SGST which is equal to here 9 plus 9 which is equal to 18%. 18% rail. Then third example, Messrs Real Paint sold 2 tins of luster paint and taxable value of each tin is rupees 2,800. If the rate of GST is 28%, then find the amount of CGST and SGST charged in the tax invoice. Total selling value is equal to 2 into 2,800 which is equal to rupees 5,600. And now this is the taxable value which is equal to rupees 5,600. Now we know CGST is equal to SGST and hence which is equal to या ठिकाणी 28% आहे means equally divide होईल 14%. And hence now CGST is equal to here 5,600 into 40%. 14% जर काढलं तर 2 0 get cancel which is equal to 56 into 14 which is equal to rupees 784. Now and hence SGST is equal to also rupees 784 and hence now we can write the amount
the amount of CGST is equal to rupees 784 and amount of SGST is equal to also rupees 784. Fourth example, the taxable value of wristwatch belt is rupees 586. Rate of GST is 18%. Then what is price of the belt for the customer? त्या बेल्टवर या ठिकाणी GST लागली आहे 18%. तर तो GST 586 रुपयावर आपल्याला काढायचा आहे आणि म्हणून या ठिकाणी जे टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ बेल्ट ती काढावं लागेल, घ्यावं लागेल. या ठिकाणी इथे टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ वॉच बेल्ट इज इक्वल टू रुपीज 586. ही टॅक्सेबल व्हॅल्यू आहे आणि त्याच्यावर आपल्याला GST तो आहे इथे 18%. 18% GST which is equal to 586 into 18% means 18/100. याला मल्टिप्लाय आणि डिवाइड करा. तर मी या ठिकाणी मल्टिप्लाय जर केलं तर हे आलं 10,548 डिवायडेड बाय 100 which is equal to 100 ने डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळणार आहे रुपीज 105.48. तर हे आपल्याला आन्सर या ठिकाणी मिळाला. मग हे झालं फक्त GST 18% GST. आता आपल्याला पाहिजे जी आपण पेड करणार आहोत, व्हॉट इज द प्राइस ऑफ बेल्ट अँड हेन्स द प्राइस ऑफ बेल्ट. मग बेल्टची प्राइस किती होईल? या ठिकाणी जे टॅक्सेबल व्हॅल्यू आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू आणि प्लस GST विच इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू किती इथे 586 आणि प्लस GST ही 105.48. याला ॲड करा. ॲड केल्यानंतर आन्सर येणार आहे रुपीज 691 rupees and 48 paise. And hence now we can write the answer. Hence the price of watch belt is equal to rupees 691.48. त्यानंतर फिफ्थ एक्झाम्पल, द टोटल व्हॅल्यू ऑफ विथ GST of a remote control tie car is rupees 1,770. The rate of GST is 18% on ties. Find the taxable value CGST and SGST for this tie car. Now answer. Now let the taxable value of tie car be rupees X. ती टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे, ती माहीत नाही म्हणून या ठिकाणी आपण X लिहू. नाउ 18% GST इज इक्वल टू, आता ही जी टॅक्सेबल व्हॅल्यू आहे ती इंटू 18% मीन्स 18/100 विच इज इक्वल टू 18 into X मीन्स
18x upon 100 which is equal to याला डिवाइड जर केलं आपण 2 नी तर 9x upon 50 रुपीज. त्यानंतर जी टोटल व्हॅल्यू जी आपण काढतो विच इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST, त्याच्यामध्ये GST ॲड करून द्या. या ठिकाणी मात्र टोटल व्हॅल्यू इज गिवन दॅट इज 1770 विच इज इक्वल टू नाउ टॅक्सेबल व्हॅल्यू हिअर x and plus GST is now 9x upon 50. Now multiply by 50 to this equation, then we get 1770 into 50 is equal to here 50 into x means 50x plus 50 get cancelled, then we get plus 9x. याला सॉल्व जर आपण केलं 50 ने मल्टिप्लाय केलं तर 88,500 आपल्याला मिळेल which is equal to 50x plus 9 means 59x. ही साईड मी इकडे घेतो आहे. मीन्स x is equal to this व्हॅल्यू आणि इंटू करून आहे 59 ने मल्टिप्लाय करून आहे तर इथे डिवाइड होईल आणि 59 ने आपण जर डिवाइड केलं 88,500 ला देन वी गेट 1500. ही व्हॅल्यू आपल्याला x ची मिळाली. x मीन्स द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ कार. मग त्याच्यानंतर आपल्याला विचारलं GST CGST which is equal to SGST and GST is equal to CGST plus SGST which is equal to 8% and hence 9% CGST which is equal to हे 18% GST आहे तर ते 50-50 म्हणजे अर्ध त्या ठिकाणी हाफ ऑफ केल्या जाते आणि म्हणून 18चं हाफ 9% CGST which is equal to 1500 into 9% means 9 upon 100. या ठिकाणी 20 आणि इथले 20 कॅन्सल झाले. 15 into 9 means which is equal to rupees 135. हे झालं CGST. आता CGST आणि SGST दोनही इक्वल आहे आणि म्हणून SGST is equal to also rupees 135 and hence the taxable value of toy car is equal to 1,500 rupees. CGST on toy car is equal to rupees 135 and SGST on toy car is equal to rupees 135. अशा प्रकारचं ते एक्झाम आपल्याला सॉल्व करायचं होतं. 5th एक्झाम्पल. त्याच्यानंतर 6 नंबरचं एक्झाम्पल आपण बघू. 6th एक्झाम्पल बघा. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स सप्लाइड on AC of 1.5 ton to a company. Cost of the AC supplied is rupees 51,200 with GST. Now rate of GST on AC is 14%. Then find the following amounts as shown in the tax invoice of Tiptop Electronics. Number 1, rate of SGST. Second, rate of GST on AC. Third is taxable value of AC. Fourth is total amount of GST. Fifth question is amount of CGST and sixth question is amount of SGST. Now here number first, rate of SGST means number 1, rate of SGST which is equal to rate of CGST which is equal to 14%. दोनही SGST आणि CGST इक्वल असतात and hence rate of SGST is equal to या ठिकाणी 14% राहील. त्यानंतर सेकंड, रेट ऑफ GST इज इक्वल टू, तर GSTचा रेट काय राहणार, तर रेट ऑफ CGST प्लस रेट ऑफ SGST. SGST आणि CGST ॲड जर केलं तर GST मिळते. रेट ऑफ CGST इज 14% plus rate of SGST is equal to 14% which is equal to 28%. Now third question, let the taxable amount taxable value of AC be X. एक जर आपण घेतली तर 20% GST which is equal to, आता 20% जर आपल्याला GST काढायची असेल तर टॅक्सेबल जी व्हॅल्यू आहे X into 28% means 28 upon
100. या ठिकाणी 4ने जर डिवाइड केलं तर इथं 7, इथं 4ने डिवाइड केलं तर 25. 7 into x means ₹7x upon 25 ही व्हॅल्यू आपल्याला मिळेल. त्याच्यानंतर टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST जर केलं तर आपल्याला टोटल व्हॅल्यू मिळते. आणि म्हणून टॅक्सेबल व्हॅल्यू आपण x घेतली प्लस GST आताच काढलं आपण 7x upon 25 विच इज इक्वल टू टोटल व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे 51,200. या ठिकाणी डिनॉमिनेटरमध्ये 25 आहे आणि म्हणून 25ने मल्टिप्लाय करतो या इक्वेशनला. 25 into x मीन्स 25x प्लस याला जर 25ने मल्टिप्लाय केलं तर 25 कॅन्सल होईल मीन्स 7x विच इज इक्वल टू याला 25ने मल्टिप्लाय करा. मग या ठिकाणी 25x प्लस 7x ॲड जर केलं तर 32x इज इक्वल टू याला तसंच ठेवलं मी मल्टिप्लाय नाही केलं कारण डिवाइड करताना इझी होईल. मग आपल्याला एक्सची व्हॅल्यू पाहिजे. x इज इक्वल टू एक्सला 32ने मल्टिप्लाय करू नये. या 32ला इकडे आणलं तर ते डिवाइड होईल आणि म्हणून ते डिवायडेडमध्ये डिनॉमिनेटरमध्ये 32 गेले आहे. याला डिवाइड करा आणि मल्टिप्लाय करा देन यू विल गेट 40,000 and hence taxable value of AC is equal to ₹40,000. Next question, fourth, total amount of GST is equal to total cost minus taxable value which is equal to 51,200 minus taxable value आताच काढली आपण 40,000 मायनस जर केलं तर which is equal to ₹11,200 ही झाली टोटल amount of GST. Now fifth question is amount of CGST which is equal to GST च्या हाफ राहते which is equal to 11,200 divided by 2 which is equal to ₹5,600. Now amount of SGST आणि CGST दोन्ही इक्वल आहे आणि म्हणून amount of SGST is equal to ₹5,600 राहील. Then seventh question बघू आपण. Question number 7. Prasad purchased a washing machine from Maharashtra Electronic Goods. The discount of 5% was given on the printed price of ₹40,000. The rate of GST charge was 28%. Find the purchase price of washing machine. Also find the amount of CGST and SGST shown in the tax invoice. Now answer. Here discount of 5% on printed price of washing machine of ₹40,000. मग त्याचं डिस्काउंट पहिले काढून घ्या which is equal to 40,000 into 5% डिस्काउंट means 5/100 which is equal to या ठिकाणी 20 आणि 20 कॅन्सल झाले 400 into 5 जर केलं तर आपल्याला आन्सर मिळेल ₹2,000. एवढा डिस्काउंट त्यातून आपल्याला मायनस करावं लागेल. अँड हेन्स टॅक्सेबल व्हॅल्यू इज इक्वल टू 40,000 minus 2,000 अँड विच इज इक्वल टू ₹38,000. Now 28% GST which is equal to 38,000 into 28% means 28/100 which is equal to या ठिकाणी 20 आणि हे 20 कॅन्सल झाले 380 into 28 मल्टिप्लाय जर केलं तर वी गेट ₹10,640. त्यानंतर प्रसाद हॅज टू पे. त्या प्रसादला आपल्याला पे करायचं आहे. तो पे करेल किती अमाऊंट तर त्याच्यामध्ये टॅक्सेबल व्हॅल्यू आणि त्याच्यानंतर त्याच्यावरचा GST. पण टॅक्सेबल व्हॅल्यू जी आहे 5% काढल्यानंतर 38,000 आणि प्लस GST आताच आपण काढला आहे 10,640 विच इज इक्वल टू ₹48,640. Now CGST is equal to GST by 2. CGST आणि SGST इक्वल आहे आणि म्हणून GSTला 2ने डिवाइड करायचं. 10,640 डिवायडेड बाय 2 विच इज इक्वल टू ₹5,300
20. Now SGST is equal to CGST, which is equal to rupees 5320, and hence the purchase price of washing machine is equal to rupees 48,640, and amount of CGST is equal to rupees 5320, and amount of SGST is equal to rupees 5320. Thank you.